लोकसेवा न्यूज 24 तास विशेष बातमी. पेसा 2023 शिक्षक भरती गुणवत्ता निकषावरच व्हावी. पात्र उमेदवारांची शासनाकडे मागणी. नंदुरबार. पेसा क्षेत्रातील 2023 शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी महत्त्वाचे निर्देश दिले असून संबंधित जिल्हा परिषदांना नियुक्ती प्रक्रिया शासन निर्णयानुसार पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेत गुणवत्ता मेरिट हा एकमेव निकष ठेवूनच नियुक्त्या कराव्यात अशी मागणी पात्र उमेदवारांकडून जोर धरत आहे. शिक्षण आयुक्तालयाने जाक्र आस्था प्राथ 106 शाप 48/2026 दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे आणि यवतमाळ जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले आहेत. शासन निर्णयानुसार भरतीची प्रक्रिया पुढीलप्रमाणे राबविण्यात येणार आहे. पेसा 2023 अंतिम निवड प्रक्रियेत गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रथम नियुक्ती. मानधन तत्वावर कार्यरत पात्र उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीचा विचार. त्यानंतरही रिक्त राहिलेली पदे पवित्र पोर्टलमार्फत नियमित भरती प्रक्रियेतून भरणे. पेसा क्षेत्रातील आरक्षण नियम व स्थानिक उमेदवारांची पात्रता लक्षात घेऊन नियुक्ती. राजकीय दबावाचा आरोप. दरम्यान पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रियेत गुणवत्ता निकष डावलून मानधन तत्वावर कार्यरत काही उमेदवारांना थेट कायमस्वरूपी नियुक्ती देण्याची मागणी होत असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी काही राजकीय नेते जिल्हा परिषद स्तरावरील अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. संविधानाचा मुद्दा पुढे. पात्र उमेदवारांच्या मते गुणवत्ता डावलून नियुक्त्या देणे हे भारतीय संविधानातील समानतेचा हक्क या तत्वाच्या विरोधात आहे. तसेच न्यायालयीन आदेशाच्या विरोधात निर्णय घेतल्यास न्यायालयाचा अवमान होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. आंदोलनाचा इशारा. पेसा 2023 शिक्षक भरतीच्या अंतिम निवड यादीतील गुणवत्ताधारक उमेदवारांनी शासनाकडे मागणी केली आहे की कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात यावी. तसेच अंतिम निवड यादीतील उमेदवारांना गुणवत्ता क्रमांकानुसार नियुक्ती देण्यात यावी. अन्यथा पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही उमेदवारांकडून देण्यात आला आहे. लोकसेवा न्यूज 24 तास.